मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयाच्या दुरवस्थेसंदर्भात झी हेल्पलाईननं आवाज उठवला। झी हेल्पलाईनच्या दणक्यानं प्रशासनाला जाग आली आणि या रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी 360 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला। मात्र अद्यापही हे रुग्णालय नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे। मुलुंडचं हे अग्रवाल रुग्णालय। महापालिकेच्या या रुग्णालयात भांडूप, मुलुंड, कांजूर तसंच ठाण्यातूनही लाखो रुग्ण उपचारासाठी येतात। मात्र या रुग्णालयाची अवस्था एका प्राथमिक आरोग्य केंद्रासारखी झालीये। रुग्णालयाची इमारत जीर्ण झालीये। डॉक्टर, नर्स तसंच इतर कर्मचाऱ्यांचीही कमतरता आहे। इथली एकमेव एक्स-रे मशीन नादुरुस्त झाल्याने धूळ खात पडलीये। इथं येणाऱ्या रुग्णांना साधी औषधही मिळत नाहीत। त्यामुळे रुग्णांना बाहेरून महागडी औषधं खरेदी करावी लागतात। आपत्कालीन सुविधेचा अभाव असल्यानं एखाद्या रुग्णाची तब्येत बिघडली तर त्याला थेट राजावाडी किंवा सायनला पाठवण्यात येतं। अशात प्रवासात रुग्ण दगावण्याची शक्यताही असते। 2 घंटा हो गया बैठ के, अभी दवाई भी नहीं मिला है। अभी तारीख लेने के लिए हम लोग नंबर लगाए हैं उधर कि तारीख आएगा, अभी काउंटर खोलेंगे तो हम लोग को तारीख देगा, फिर हम लोग जाएंगे दवा लेने के बाद। इथं कधी आणला, कधी इमर्जन्सी मध्ये जास्त सिरियस झाली तर ते लगेच सांगतात की तुम्ही केमला घेऊन जा। मग केमला पण 2 दिवस जातात, रक्त लवकर भेटत नाही। मग इथं आणलं तर ते तिथलचे डॉक्टर म्हणतात तुमच्या इकडे हॉस्पिटल असेल तिथं भरू शकता, तर हे लोक भरत नाही। जब पुतण्याला ॲडमिट करण्यासाठी आलो होतो, आज सतत 15 दिवस झाले ॲडमिट करून घेत नाही, बेड खाली नाही, सतत हेच बोलतात आणि पाठवून देतात। हेच त्रास होतो, जास्त त्रास आहे म्हणजे ॲडमिट करून। काल ब्लड चेक करायचं होतं, घाटकोपरला पाठवलं होतं। ब्लड चेक करून घाटकोपरहून ते आज आले, परत आता ॲडमिट करून घेत नव्हतं म्हणून मी पाटील साहेबांना आग्रह केला की तुम्ही या, म्हणून यांच्या आग्रहाने आज ॲडमिट करून घेतले। रुग्णालयाच्या या अवस्थेबाबत नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या, मात्र पालिकेनं या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं। अखेर नागरिकांनी झी हेल्पलाईनकडे धाव घेतली। झी हेल्पलाईनच्या टीमनं या रुग्णालयाला भेट दिली, रुग्णालयाच्या अवस्थेचं चित्रीकरण केलं, इथल्या समस्यांना वाचा फोडली। झी हेल्पलाईनच्या दणक्यानं महापालिका प्रशासन खडबडून जागा झालं। सुधार समितीच्या अध्यक्षांनी याची दखल घेत 2 महिन्यात रुग्णालयाच्या नूतनीकरणाला सुरुवात करू असं आश्वासन झी हेल्पलाईनला दिलं। मात्र वर्ष उलटून गेलं तरी रुग्णालयाची अवस्था जैसे थेच होती। झी हेल्पलाईनच्या टीमनं या समस्येचा पाठपुरावा सुरूच ठेवला। 2007 साली या रुग्णालयाच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला, मात्र लोकप्रतिनिधींच्या राजकीय अजेंड्यामुळे गेल्या 9 वर्षांपासून रुग्णालयाचं नूतनीकरण झालंच नव्हतं। आम्ही जवळजवळ मुलुंडकर महानगरपालिकेला दर वर्षाला फक्त असेसमेंट 125 करोड रुपये आम्ही भरतो। त्या बदलात हे सरकार आणि इथले सत्ताधारी हे आम्हाला काय देतात येते मुलुंडकरांना? इथे बघायला गेलं तर प्रत्येक जो येणारा पेशंट जो गरीब आहे, मध्यम वर्गातला तळागाळातला पेशंट आहे, त्यांना कुठल्याही पद्धतीची इथं सुविधा मिळत नाही। नूतनीकरणास होत असलेल्या विलंबाबाबत झी हेल्पलाईनच्या टीमनं पुन्हा सुधार समितीच्या अध्यक्षांना गाठलं। त्यांनी तांत्रिक कारण पुढे करत आपला बचाव करून घेतला। त्याचा गेल्या निवडून आल्यापासून फॉलोअप करतोय। आज त्याची टेंडर सिस्टीम झालेली आहे, टेंडर भरणार आहेत। ह्या डिसेंबर एंडपर्यंत मला ह्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते त्याचं भूमिपूजन करायचं आहे। आणि आता टेक्निकली थोडंसं मागे पुढे होतंय, विलंब होतोय, पण ही प्रशासकीय बाब आहे, त्याच्यासाठी मी सुद्धा त्या बाबतीत प्रयत्न करतोय। परवाच दिवशीच आयुक्तांना भेटून आलेलो आहे। मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांना बरोबर घेऊन गेलो होतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा काम व्हायला पाहिजे। सुधार समितीच्या अध्यक्षांनी आता डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे। मात्र जर राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्ती असती तर इतक्यात या रुग्णालयाचा कायापालट झालाही असता। मात्र निधी मंजूर होऊन देखील या रुग्णालयाचं टेंडर काढण्यासाठी पालिकेला 9 वर्ष लागावीत, हे दुर्दैवच म्हणावं लागेल। अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुलुंड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।